शंकर गीता अध्याय 14 भाग 1. श्रीराम समर्थ श्रीराम. महाराजांच्या लीलांचा डोंगरच्या डोंगर आहे. त्यातील निवडक लीलाविलास तेवढे अध्यायांमध्ये बांधले आहेत. अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री यायच्या. असे का घडावे त्यांना काळजी लागली. महाराजांनी पैठणला अभ्यंकरांना बोलावून घेतले. स्वतः नदीत उभे राहिले आणि अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड तयार कर आणि सत्वर माझ्या पायावर वाहा. पिंड वाहताच महाराज म्हणाले, तुझी आई मुक्त झाली रे. तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद झाले. महाराजांनीच उद्धारले. दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून महाराज घरी येत. अभ्यंकरही 9 वर्षाचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात नित्य होते. महाराज त्यांना अनेक ठिकाणी घेऊन फिरले आहेत. रात्री अपरात्री महाराज घरी येत. मग चहा खिचडी करायला सांगत, कोणतीही कामे करण्यास सांगत आणि करवूनही घेत. एकदा तर महाराज त्यांच्या घरी चादर पांघरून झोपले आणि बाळा एवढे लहान झाले, अगदी तान्हे बाळ. हे पाहून अभ्यंकर चकित झाले. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले, महाराज बाळ झाले, पहा ना, महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले तर महाराज पूर्ववत दिसले. महाराज म्हणाले, मी मोठ्याचा लहान कसा होईन रे? पण मग जे पाहिले ते खोटे होते का? अभ्यंकर म्हणाले, महाराज आपले मूळ रूप दाखवा ना मला. महाराज म्हणाले, बेटा जरूर दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती अचानक समाधीवर प्रगटली. मनोहर रूप असणारी पुरुष रूप व्यक्ती 25 फूट उंचीची होती. असा दृष्टांत पुन्हा 1 महिन्याने अष्टमीलाच झाला. समाधीवर स्त्री रूप प्रगटले. त्या स्त्रीने चूल पेटवली, कढईत शेंगदाणे भाजले आणि तसेच हाताने तोंडात ओतले, अगदी गरम असताना. ती स्त्री म्हणाली, मी आदिशक्ती. दर्शन प्रसाद घेऊन मी येथून जाणार आहे. आवाज तिचा अगदी स्पष्ट कणखर ऐकू आला. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूला पुरुष रूप गुप्त झाले आणि डाव्या बाजूला शक्ती अंतर्धान पावली. असेच एकदा अष्टमीला समाधी मठाच्या मंडपात एक तेजपुंज भव्य विशाल रूप प्रगटले. मंडपातील मारुती समोर मांडी घालून ते बसले. तेथून त्यांनी जे पाय लांबविले ते समाधीवर ठेवले. बाबूराव रुद्र आणि अभ्यंकर हा प्रकार पाहत होते. तेवढ्यात त्याच पुरुषाने बाब्या असा पुकारा केला. त्या सरशी लगेच बाबूराव रुद्रांच्या ध्यानी आले की महाराज आपल्याला बाब्या नावानेच हाक मारत. त्या पुरुषाने एका हातात बाबूरावांना धरले आणि दुसरा हात लांबवला आणि अभ्यंकरांना धरले. अभ्यंकरांना तो पुरुष म्हणू लागला, माझे मूळ रूप पाहायचं आहे ना तुला? पाहून घे आता, शब्द दिला होता मी तुला. तो पुरुष तेथून निघाला. पादुकांच्या उजव्या बाजूस गेला, अल्लख असा पुकारा केला आणि अंतर्धान पावला. पुढे शक्ती प्रगटली, अल्लख असा पुकारा केला आणि पादुकांच्या डाव्या बाजूस गुप्त झाली. अभ्यंकरांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हेच महाराज आहेत हे कळले. महाराजांनी आपले मूळ रूप दाखवले होते. समाधीनंतर 3 वर्षांनी एका अष्टमीला महाराज प्रत्यक्ष समाधीवर निजलेले दिसले.
त्यांनी वर पाय लांबवला होता, वरती हंडी टांगली होती आणि ते ती पायाने हलवीत होते. हे अभ्यंकरांनी प्रत्यक्ष पाहिले. अभ्यंकरांची मुलगी जेव्हा आजारी होती तेव्हा महाराज घरी प्रगटले. टोपी चपला ठेवून संडासात लघवीस जातो म्हणून गेले. अभ्यंकरांनी त्या चपला आणि टोपी लपवून ठेवल्या. बराच वेळ झाला, महाराज आले नाहीत. म्हणून संडास उघडला तर महाराज होते कुठे? ते तर गुप्त झाले होते. ही घटना आहे समाधीनंतरची. एकदा अभ्यंकरांच्या घरात स्वतः लेखक श्री अघोर बोलत बसले होते. त्यांनी अभ्यंकरांच्या डोक्यावर 2 तेजस्वी पावले पाहिली. अभ्यंकरांना याबाबत विचारले तर ते म्हणाले, मी महाराजांबरोबर खेळायचो ना, ते नेहमीच माझ्या डोक्यावर पाय ठेवीत, म्हणून ती पावले दिसतात. गुरूंची पावले डोक्यावर हा तर गुरुप्रसादच, भाग्यानेच मिळते हे. महाराजांना एकदा अभ्यंकर म्हणाले, महाराज तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा नाहीच लावणार. मध्ये एक असा प्रसंग घडला. अक्कलकोट स्वामींसारखेच हुबेहूब दिसणारे गंधे महाराज म्हणून होते बेळगावला. त्यांना हगवण लागली. काही केल्या गुण येईना. ते म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा, जे व्हायचे ते तेथेच होवो. ते समाधी मठात आले. त्यांची सर्व सेवा शुश्रूषा अभ्यंकर करीत होते. एकदा नगरहून एके दिवशी एक शेतकरी आला. तो अगदी शंकर महाराजांसारखा दिसत होता. तो शेतकरी म्हणाला की माझ्या भावाला ना मुलगा झाला आणि मुलगा झाल्यावर समाधीच्या दर्शनाला येण्याचा त्यांनी नवस केला होता. त्याप्रमाणे तो बैलगाडीतून आता येतोय, तो मागवून येतोय आणि मी आता पुढे दर्शनाला आलो. तो शेतकरी आल्यावर गंध्यांची हगवण पार थांबली. फार बरे वाटू लागले. प्रकृती एकदम सुधारली. शेतकरी अभ्यंकरांना त्यांचा पूर्व वृत्तांत सांगितला आणि अगदी अचूक सांगत होता. अभ्यंकरांना फार आश्चर्य वाटलं. एवढे कसे अचूक या गृहस्थाला माहीत माझ्याबाबत? पुढे तर तो शेतकरी गंधे यांना म्हणाला, सांगू नका मी कोण येते. आणि हेही खास गोष्ट सांगितली की माझा भाऊ वगैरे कोणी येत नाहीये, पण इथे काहीही सांगू नका, असे म्हणून शेतकरी निघून गेला. तो गेल्यावर गंधेंनी अभ्यंकरांना विचारले, सांग बरे कोण होते हा? अभ्यंकरांना प्रश्न पडला. तेव्हा गंधे म्हणाले, हेच तर होते शंकर महाराज. अभ्यंकरांना काय बोलावे ते सुचेना. चकित झाले ते. एकदा गंधे अभ्यंकरांच्या घरी आले. अभ्यंकरांकडून नैवेद्य वगैरे घेतला आणि अभ्यंकर आणि गंधे दोघे समाधी मठात आले. त्यांनी नैवेद्य अर्पण केला आणि गंधेंनी अभ्यंकरांना स्वामींचा एक फोटो दिला आणि सांगितले की हा फोटो महाराजांनीच मला तुला देण्यासाठी सांगितले. अशा रीतीने त्यांना महाराजांनीच तो फोटो दिला, जो आजही अभ्यंकरांच्या स्ववास्तूत आहे. श्री शंकर महाराज की जय. जय शंकर. शंकर गीता अध्याय 14 भाग 2. श्रीराम समर्थ श्रीराम. महाराज असेच एकदा बसले होते. दर्शनासाठी लोकांची नेहमी गर्दी असायचीच, तशी आजही होती. तेथे हरिजन गृहस्थ प्रसादाच्या आशेने आला. महाराज सर्वांना प्रसाद देत आहेत हे तो पाहत होता. तो फार लांब उभा होता. आपल्याला मिळेल का प्रसाद, हा विचार त्याच्या मनात आला. महाराजांनी तेथून लांब हात करून हा घे प्रसाद म्हणून हरिजनास प्रसाद दिला. पुढे कैक वर्षांनी अगदी त्याच ठिकाणी
महाराजांची समाधी झाली आणि असेच प्रसंग झाले. सयाजीराव गायकवाड जे राजे होते त्यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनीच बसवले. बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा सुंदर पुतळा आहे, तसेच भव्य फोटोही आहे. महाराज कुठे नाहीत, सर्वत्र आहे, हेच खरे. महाराज नेहमी मुद्दाम हिमालयात जात असत. तिथे अनेक जण समाधी घेऊन बसलेले दिसत. अगदी 4-5 हजार वर्षांपासून जिवंत समाधी घेऊन बसलेलेही दिसत. कित्येकांची दाढी, अगदी भुवयांचे केसही जमिनीपर्यंत लांब असलेले महाराज पाहत. अशांची महाराज दाढी हलवीत आणि समाधी खरी की खोटी पडताळत. पुण्याला एक लकडी पूल म्हणून जागा आहे. रोज एक गृहस्थ तिथे येऊन बसायचा. महाराजही जायचे तिथे. दोघेही गप्पा मारायचे. जणू काही नियमच झाला होता दोघांनी भेटण्याचा. गृहस्थाने महाराजांना विचारले, आपले नाव काय, कुठे राहता आपण? महाराज म्हणाले, माझे नाव शंकर महाराज, मी धनकवडी मठात राहतो. पुढे 2-1 दिवस महाराज आले नाहीत. तेव्हा चौकशी करावी म्हणून हा गृहस्थ धनकवडी मठात आला. तेव्हा बाबूराव रुद्र होते मठात. त्याने विचारले बाबूराव रुद्रांना, शंकर महाराज कुठे आहेत? 2-1 दिवस झाले लाकडी पुलावर आले नाहीत, म्हणून म्हटले काय कारण झाले, चौकशी करावी. बाबूराव रुद्रांनी महाराजांची समाधी दाखवून म्हटले, महाराजांनी समाधी घेऊन 8 वर्षे झाली. गृहस्थ चकितच झाले आणि रुद्रही थक्क झाले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन महाराजांनी कोठीही सांभाळलेली आहे. फोटो काढले तर त्यात होते की महाराज. महाराजांचा मुहूर्त अमावस्या हा खास. कोणत्याही कामास ते हाच मुहूर्त सांगत. महाराजांची किमया तर अजबच. दाढी करायला बसले तर अर्धी दाढी होत नाही तोवर केस पूर्ववत यायचे. नगरचे नवले महाराजांना एकदा म्हणाले, महाराज विष्णुपद दाखवा ना. महाराजांनी नवलेंना नदीत उभे केले. स्वतः नदीत उभे राहून नवलेंना विष्णुपद दाखवले. पाण्यात त्यांना सुवर्णपद दिसले. नवल्यांनी हात सरकवीत पाहिले, किती लांब आहे ते पद. तर ते सुवर्णपद इतके लांब की संपेच ना. नवल्यांना अतिशय आश्चर्य वाटले. वर पाहतात महाराजांकडे तर काय, महाराजांचा मुकुट दिसला, तोही वर आकाशात भिडलेला. अपूर्व अशा घटनेने महाराजांनी दाखवून दिले ते कोण आहेत म्हणून. पुण्याला समाधी घेतल्यानंतर बऱ्याच वर्षानंतरची ही गोष्ट आहे. वाशिमचा जानू महार यांचा मुलगा हरवला. सर्वत्र शोध केला, कुठेच पत्ता लागेना. 3 महिन्यांनी हातात खाऊ घेऊन तो मुलगा परत आला घरी. त्याला विचारले, कुठे होतास तू? तर म्हणाला, मी तर शंकर महाराजांसमवेत होतो, त्यांनीच तर आणून सोडले मला. शांताबाईंचे पती निवरले. आता 6 मुलांचा सांभाळ कसा व्हावा. पण महाराजांच्या कृपाछायेतच त्यांचा संसार पार झाला. नाशिकचे काबूल बाबा, नागपूरचे ताजुद्दीन बाबा ही मुसलमानी अधिकारी मंडळी महाराजांना मानायची. त्यांच्या दर्शनाला नित्यनियमाने यायची. पण मुसलमानांना हे आवडत नसे त्यांचे दर्शनाला जाणे. ते मुद्दाम तेव्हा ताजुद्दीन बाबांना अडवायला येत असत.
पण मुसलमानांना त्या ठिकाणी तेव्हा हनुमंत दिसायचा आणि मग त्यांची बोबडी वळायची आणि ते घाबरून पळून जायचे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर एकदा समाधी दर्शनाला गेले. खूप ओढ लागली होती महाराजांची. दर्शन घेताना समाधीतून आवाज आला, जे 1111, जे 1111. इंग्रजी भाषेतील जे ऐकून काही अर्थबोध लगेच होईना, पण समाधी स्थानावरच नंतर कळले, जे म्हणजे ज्ञानेश्वर. इंग्रजीतील ज्ञानेश्वरांचे ते आद्याक्षर. पुढे 1 असे 4 वेळा 1111. याचा अर्थ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, पहिली ओवी, पहिले चरण, पहिले अक्षर जे ओम आहे. यापूर्वी वाडेकरांना ज्ञानेश्वरांच्या समाधीवर ओमची साधना मिळाली होती. इथेही हीच साधना मिळाली. त्यांना अतीव आनंद झाला. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हुमणाबादचे माणिक प्रभू, शंकर महाराज आणि साईबाबा काही वर्षे चौघेही एकत्र फिरत असत. 1928 साली महाराजांनी सांगितलेच होते, पाकिस्तान वेगळा होणार, आणि घडलेही तसेच. महाराजांनी पुढाऱ्यांची भविष्ये अगदी तंतोतंत सांगितली होती. कुणावर गोळ्या झाडल्या जाणार, कुणावर विष प्रयोग होणार, कोणाचा खून होणार, विमान पडून कोण मरणार, अगदी नावे आणि दिनांकासहित सविस्तर सांगितले होते, आणि घडलेही तसेच. या ग्रंथात त्या नावांचा उहापोह नको असे ग्रंथकार म्हणतात, म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही. इसवी सन 2000 साली माझा पठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार हे महाराजांचे बोल आहेत. ते यथार्थ झाल्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोतच. जय शंकर.